महात्मा फुलेंचा अमर रहे, 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 दादा साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दादा साहेब अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। आज अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभे या ठिकाणी संपन्न होत आहे। या सभेमध्ये वार्षिक जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्या वार्षिक अहवालामध्ये जो दादासाहेब रुपवते या कारखान्याचे प्रमुख निर्माते होते त्यांनी अगस्ती सहकारी कारखाना या ठिकाणी निर्माण केला, परंतु गेली 37 वर्षाच्या अहवालामध्ये दादासाहेब रुपवतेंचे विस्मरण या संचालक मंडळाला झालेले आहे। त्यांनी कसल्या प्रकारचं संचालक वार्षिक अहवालामध्ये त्यांचा नामोल्लेख नाही, फोटो नाही आणि या कार्यस्थळावर कसल्या प्रकारच्या बाबासाहेबांच्या संदर्भातल्या ज्या खुणा आहेत, पाऊल खुणा आहेत त्या त्यांनी पुसून काढण्याचा प्रयत्न केला। आमच्या समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या संचालक मंडळाला कारखान्याला आम्ही दादासाहेबांचा प्रतिमा त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। निश्चितपणे कालही चेअरमननं त्या ठिकाणी माफी मागितली असली तरीसुद्धा ज्या पद्धतीनं जे काही दादासाहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे या संदर्भातला निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो आहोत आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत का दादासाहेबांचं या ठिकाणी उचित स्मारक झालं पाहिजे, दादासाहेबांचा फोटो संचालक मंडळाने 15 दिवसाच्या आत नवीन अहवाल छापून त्या ठिकाणी संस्थापक सदस्य, संस्थापक चेअरमन या नावानं त्याचा उल्लेख असला पाहिजे। त्याचप्रमाणे हा तालुका आदिवासी जनतेचा तालुका आहे, त्याची परवानगी मिळतानाच आदिवासी शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा राहिला आहे। म्हणून राघोजी भांगरे असतील किंवा रायबा ठाकूर असतील या समाज महापुरुषांचे त्या ठिकाणी फोटो असले पाहिजे अहवालामध्ये। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आजपर्यंत समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी दादासाहेबांनी केलं, विकास कामं केली, ज्या संस्था असतील त्या सर्व संस्थांमध्ये दादासाहेबांचं त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला गेला पाहिजे अशी मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आज अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ह्या आमसभेमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते इथे त्यांना एक आठवण करायला जात आहोत। खरं तर अनेक वर्षांआधी जेव्हा अकोले तालुका हा फक्त आदिवासी म्हणून ओळखला जात होता त्या काळामध्ये दादासाहेबांच्या प्रयत्नांनी खरं तर हा कारखाना इथे आणला आणि हा सुरू झाला। पण कालांतराने या सगळ्या संचालकांना कुठेतरी त्यांच्या योगदानाचा विसर पडतोय, किंवा जाणून बुजून काही गोष्टी होत आहेत का अशी शंका आम्हा सगळ्यांना आहे। पुन्हा एकदा त्यांना आठवण करून द्यायला आणि किमान ज्यांनी ह्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे त्यांचा विसर तुम्हाला पडू नये। आज ज्या खुर्च्या जो सत्ता तुम्हाला या कारखान्याच्या माध्यमातून मिळत आहे ही फक्त आणि फक्त दादासाहेबांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या परिश्रमांमुळे मिळत आहे, ही पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी म्हणून आम्ही ते जमलेलो आहोत। अनेक वर्षांपासून कारखान्याचे जे अहवाल होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दादासाहेबांचा कुठे फोटो नाही, उल्लेख नाही आणि ही बाब आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनाला दुखवणारी आहे। फक्त त्यांची नात म्हणून नाही तर एक समाजाची कार्यकर्ती म्हणून, या क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ती म्हणून मी ह्या सगळ्यांसोबत आज इथे उपस्थित आहे। दादासाहेबांचे 2 फोटो आपण इथे आणलेले आहेत आणि हे ह्या सगळ्या संचालक मंडळाला आम्ही भेट देणार आहोत। विनंती एवढीच आहे की ज्या काय मागण्या आता माझ्या आधी विजूभाऊंनी अधोरेखित केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचा यथोचित विचार करून त्यांनी काळबद्ध एक कार्यक्रम आखून त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत। आज करू उद्या करू असं न करता हे सगळ्या कालबद्ध पद्धतीने मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत ही आमची सगळ्यांची इथे आग्रहाची विनंती आहे।